एक दुःखद बातमी आहे। माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। तर गेल्या अनेक दिवसांपासून पिचड यांच्यावर उपचार सुरू होते। ब्रेन स्ट्रोकमुळे 2 महिन्यांपासून रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आता त्यांची प्राणज्योत मालवली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। ब्रेन स्ट्रोक आल्यानं 2 महिन्यांपासून त्यांच्यावर हे उपचार सुरू होते आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। त्याच्यानंतर आता राजकीय वर्तुळातून दुःख व्यक्त केलं जाते। तर मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता। त्यांच्यावर गेल्या 1.5 महिन्यापासून नाशिकच्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते, पण आजारपणासोबतची त्यांची झुंज आता संपलेली आहे। तर मधुकर पिचड यांच्या निधनामुळे भाजपची मोठी हानी झाल्याचं बोललं जातंय। दरम्यान मधुकर पिचड यांचे आदिवासी भागामध्ये मोठं काम होतं। माजी मंत्री ते राहिलेले आहेत। राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री ते होते। तर अहमदनगरच्या म्हणजेच अहिल्यानगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून ते 1980 ते 2004 या काळामध्ये तब्बल 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते। दरम्यान याविषयी माहितीसाठी संगमेश्वरमधून आदेश वाकळे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर नाशिकमधून महेश महाले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण जाऊयात नाशिकमध्ये महेश महाले यांच्याकडे। महेश, काय सांगाल? नाशिकमध्ये पिचड यांच्यावर उपचार सुरू होते मागील 1.5 महिन्यापासून आणि त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती काल संध्याकाळी उशिरा आलेली होती। दरम्यान काय तुम्हाला आता इथले अपडेट मिळत आहेत? त्यांचं पार्थिव कधीपर्यंत मूळ गावी नेलं जाईल? नक्कीच फरा, खरं तर काल माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे। नाशिकच्या एका खासगी रुग्णालयामध्ये 15 ऑक्टोबर पासून खरं तर त्यांच्यावर उपचार सुरू होते। ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलेले होतं आणि 1.5 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र त्यांची या आजारासोबतची जी झुंज आहे ती अयशस्वी ठरली आणि काल त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांचं जे पार्थिव आहे ते आज सकाळी साधारणतः 8:30 ते 9च्या दरम्यान हे खरं तर नाशिकवरून निघणार आहे आणि त्यांच्या मूळ गावी अकोले तालुक्यातील राजूर या गावी त्यांचं जे अंतिम संस्कार आहे ते होणार आहे। तत्पूर्वी जर बघितलं गेलं तर अकोल्यामधलं भाजपचं जे पक्ष कार्यालय आहे त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे ते अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर राजूरमधलं मधुकर पिचड विद्यालयामध्ये त्यांच्या या मूळ गावी खरं तर त्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणारे मोठे नेते खरं तर मधुकर पिचड यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्याची देखील शक्यता आहे। खरं तर आदिवासी समाजासाठी त्यांनी एक चांगलं काम केलेलं होतं। अनेक वर्ष ते आमदार होते। महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेते पद त्यांनी भूषवलेलं होतं। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेले होते। जवळपास बघितलं तर 7 वेळेस ते हे आमदार होते आणि त्यांचे पुत्र देखील माझे आमदार होते। त्यांनी देखील एक टर्म आमदारकी केलेली होती। एकूणच जर बघितलं तर पिचड यांचं जे कार्य होतं ते आदिवासी समाजासाठी बहुमूल्य होतं आणि खरं तर आदिवासी समाजाचा नेता हा हरपल्याने खरं तर अनेकांनी शोक व्यक्त केलेला आहे आणि खरं तर पिचड कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। काही क्षणातच त्यांचं जे पार्थिव आहे ते नाशिकहून अकोल्यासाठी रवाना होणार आहे। निश्चितच आपल्यासोबत असेच रहा महेश। यानंतर आपण संगमेश्वरमध्ये जाऊयात। आदेश वाकळे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आदेश, काय सांगाल? दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, कारण एक मोठं नाव होतं राजकारणातला, मोठे नेते होते मधुकर पिचड यांचं निधन झाल्यानंतर काय भावना आहेत तिथल्या लोकांच्या? पण जर पाहिलं तर रस्त्यावरती त्यांचे चाहते जे आहेत ते बॅनर लावतायत, त्यांचे फोटो घेऊन उभे आहेत आणि कुठंतरी आपला नेता गेल्याचं दुःख या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे, तिथल्या जनतेला आहे। नक्कीच या जनतेच्या काय भावना आहेत तर हे आपण जाणून घेऊया। काका पिचड साहेब सध्या तुमच्यात राहिलेले नाहीयेत, काय नक्की तुमच्या भावना आहेत, काय नक्की सांगाल? पिचड साहेबांचं जाणं हे हा तालुका आणि निराळा झाला। या माणसानं सातत्यानं आयुष्यभर समाजसेवेचं व्रत घेतलं आणि आपल्या 40-50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून समाजाकरता, लोकांकरता, तालुक्याकरता, राज्याकरता अत्यंत भरीव असं काम केलेलं आहे। याच्या जाण्यानं ही पोकळी निर्माण झाली, कुणाच्याही कार्यकर्त्यांना भरून येणार नाही।
आम्ही सर्व शेती मात्र साहेबांना त्यांचा मृत्यूची त्यांनी 49 दिवस आजाराची जीवाची झुंज केली, डॉक्टरांनी केली. पण पराधीन आहे जगदीश मानवाचा विरोधात करता दूषणाचा शेवटी याची सुद्धा हार मानावं लागली आणि निश्चितच आदेश. प्रतिक्रिया या ठिकाणी फरार केली आहे. बरोबर सांगाल कसं साहेब आता निश्चितच आदेश, आपल्यापर्यंत आवाज व्यवस्थित पोहोचू शकत नाहीये, पण भावना आपण समजू शकतो. दुःख त्यांना झालेलं आहे, अतीव दुःख झालंय, त्यामुळं त्यांच्या डोळ्यातून हे दुःख झळकताना दिसते. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. त्याचबरोबर नाशिकवरून आपले प्रतिनिधी महेश महालेही जोडले होते. या दोघांचेही धन्यवाद. पिचड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. शेवटची ही दृश्य सुद्धा आपल्याकडे आहेत. ज्या वेळेला पिचड यांची प्राणज्योत मालवली होती त्यावेळची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड जे 7 वेळा आमदार राहिले आहेत, त्यांचं निधन झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून दुःख व्यक्त केलं जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.